नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पाऊलुरी सुब्बाराव। एप्रिल 2024 मध्ये अनंत टेक्नॉलॉजीचे संस्थापक सीईओ आणि अध्यक्ष पाऊलुरी सुब्बाराव यांना अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे। हा पुरस्कार एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया द्वारे देण्यात आला आहे। त्यांना ASI ची डिस्टिंग्विश्ड फेलो ही पदवीही मिळाली होती। 1992 मध्ये राव यांनी इस्रो आणि संरक्षण क्षेत्रासाठी देशातील काही सर्वात अत्याधुनिक एव्हिओनिक्स स्वदेशी डिझाइन आणि विकसित करण्यासाठी अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेडची स्थापना केली। ATN ने भारतीय अंतराळ कार्यक्रमांसाठी 98 उपग्रह आणि 78 प्रक्षेपण वाहनांना प्रमुख घटक आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा केला आहे। तर अंतराळ विज्ञानातील जीवनभर योगदान दिल्याबद्दल पाऊलुरी सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर यजवेंद्र चहल हा ठरलेला आहे। राजस्थान रॉयल्सचा लेग स्पिनर यजवेंद्र चहल हा IPLच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे। त्याची 200वी विकेट म्हणून त्याने IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या मोहम्मद नबीला बाद केले। चहल 2014 ते 2021 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळला होता। 2022 मध्ये तो राजस्थान रॉयल्स मध्ये सामील झाला। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशात पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कुवेत। 21 एप्रिल 2024 रोजी कुवेतमध्ये प्रथमच हिंदी रेडिओ प्रसाराची कार्यक्रम सुरू केला आहे। कुवेतच्या माहिती मंत्रालयाने सुरू केलेला हा कार्यक्रम दर रविवारी FM 93.3 आणि AM 96.3 वर प्रसारित केला जाईल। कुवेत दूतावासाच्या मते सुमारे 1 दशलक्ष लोकसंख्येचा समुदाय हा कुवेत मोठा प्रवासी आहे आणि तो प्रवासी भारतीय समुदाय म्हणून प्रथम ओळखला जातो। नेक्स्ट आहे, ACC पॅरा कॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीयाने 2 सुवर्ण पदके जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे प्राची यादव। एप्रिल 2024 मध्ये टोकियो जपान येथे झालेल्या ACC पॅरा कॅनो आशियाई चॅम्पियनशिप 2024 मध्ये मध्य प्रदेशची अव्वल पॅरा कॅनोर प्राची यादवने 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत। ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या प्राचीने महिला KL2 आणि महिला VL2 प्रकारात पदके जिंकली आहेत। प्राचीला 2023 मध्ये अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे काठमांडू, नेपाळ। 20 एप्रिल 2024 रोजी काठमांडू, नेपाळ येथे पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली। नेपाळ टुरिझम बोर्डाच्या सहकार्याने हे नागरी समाज संस्था मायाकोपाने यांनी आयोजित केले होते। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महिला, बालके व ज्येष्ठ नागरिक मंत्री भगवती चौधरी होत्या। आशियातील पहिले खुलेआम समलिंगी खासदार सुनील बाबू पंत यांच्यासह त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। यामध्ये LGBTQ सहभागी आणि तज्ञ गुलाबी पर्यटनावर बोलले। नेपाळमधील EU राजदूत वेरोनिक लोरेन्झो म्हणाले की नेपाळ LGBTQ अनुकूल देश असल्याने अधिक पर्यटकांना आकर्षित करू शकते। तर बघा, पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद नेपाळ येथील काठमांडू येथे 20 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, नुकतेच शांघाय ग्रांड प्री 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर मॅक्स वेस्टमन यांनी जिंकलेले आहे। 3 वेळचा गतविजेता रेड बुलच्या मॅक्स वेस्टमनने शांघाय ग्रांड प्री 2024 चे विजेतेपद पटकावले आहे। या मोसमातील 5 शर्यतींमधील हा त्याचा 4था विजय होता आणि मागील हंगामातील शेवटच्या 27 शर्यतींमधील त्याचा 23वा विजय होता। पुढील ग्रँड प्रिक्स शर्यत 5 मे 2024 रोजी मियामी येथे होणार आहे। नेक्स्ट आहे, भारताने अलीकडेच नवी दिल्लीत एक मोठे संशोधन केंद्र चालवण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर रशिया देशाशी करार केलेला आहे। एप्रिल 2024 मध्ये रशियामधील हायर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विद्यापीठ यांनी संयुक्त संशोधन केंद्र स्थापन करून धोरणात्मक सहकार्य करारावर स्वाक्षरी केली। द्विपक्षीय संबंधांमधील ऐतिहासिक कार्यक्रम असलेल्या इंडो रशियन एज्युकेशन समिटचे आयोजन नवी दिल्लीने केले होते, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील 60 रशियन विद्यापीठे सहभागी झाली होती।
भारत आणि रशिया यांच्यातील शैक्षणिक संबंध वाढवणे आणि सहकार्य वाढवणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू कोण बनला आहे? तर डी गुकेश हा बनलेला आहे. भारताचा आहे हा. भारताचा 17 वर्षीय डी गुकेश हा फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण पुरुष बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याने 2024 फिडे उमेदवार स्पर्धा जिंकली आहे. महिलांच्या गटात चीनच्या टॅन झोंगीने 2024 फिडे उमेदवार स्पर्धा जिंकली आहे. डी गुकेशची आता जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सध्याची फिडे वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या डिंग लिरेनशी लढत होणार आहे. डी गुकेश विश्वनाथन आनंद नंतर फिडे उमेदवार स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे. नेक्स्ट आहे 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर ममता जी सागर यांना देण्यात आला. 6 एप्रिल 2024 रोजी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्सने कन्नड कवयित्री, नाटककार आणि शैक्षणिक ममता जी सागर यांना साहित्यातील योगदानाबद्दल जागतिक साहित्य पुरस्कार प्रदान केला. नायजेरियातील अबुजा येथे WOWच्या पहिल्या काँग्रेसचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 1981 मध्ये प्रसिद्ध नायजेरियन लेखक चिनुआ अचेबे यांनी सुरू केलेल्या असोसिएशन ऑफ नायजेरियन ऑथर्स रायटर्स विलेज मध्ये 3 दिवसीय काँग्रेस आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम ANA आणि पॅन आफ्रिकन रायटर्स असोसिएशन या दोन्हीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. बेंगळुरू स्थित लेखक काडा नविलिनी हेजे 1992 मध्ये प्रकाशित झाले आणि नदिया निरान्या तेवा हे 1999 मध्ये यासारख्या काव्यसंग्रहासह लिंग, राजकारण आणि मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केलेल्या ममता जी सागर यांना 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान कोणत्या युरोपीय देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत? तर फ्रान्स या देशाच्या. एप्रिल 2024 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS जनरल अनिल चौहान फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशांमधील मजबूत संरक्षण संबंध अधिक दृढ करणे हा यामागचा उद्देश आहे. जनरल अनिल चौहान फ्रेंच स्पेस कमांड आणि लँड फोर्सेस कमांडला भेट देणार आहेत. नेक्स्ट आहे DRDOने स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली? तर ओडिशा या ठिकाणी केलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये DRDOने स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून केली. भारतीय हवाई दलाच्या SU-30 MKI विमानातून क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले. या यशस्वी उड्डाण चाचणीने गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने विकसित केलेल्या स्वदेशी प्रमोदन प्रणालीची विश्वासार्ह कामगिरी दाखवली आहे. क्षेपणास्त्रामध्ये प्रगत एव्हियोनिक्स आणि सॉफ्टवेअर वापरण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीने कोणत्या देशाच्या स्टारबर्स्ट एरोस्पेसची संरक्षण शोधासाठी हातमिळवणी केली आहे? तर फ्रान्स या देशाच्या. एप्रिल 2024 मध्ये गांधीनगर स्थित नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी आणि फ्रान्सच्या स्टारबर्स्ट एरोस्पेस यांनी एरोस्पेस संरक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. RRU आणि स्टारबर्स्ट भारतात सुरक्षा वाढवण्यासाठी आणि मजबूत संरक्षण इकोसिस्टम तयार करण्यासाठी एकत्र काम करतील. RRU ची स्थापना ही 2009 मध्ये झाली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेतील सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर शोधले आहे, त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गाया BH3. एप्रिल 2024 मध्ये खगोलशास्त्रज्ञांनी आकाशगंगेतील सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर शोधले आहे. या तारकीय कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या 33 पट आहे. हे पृथ्वीच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जवळचे कृष्णविवर देखील आहे. ते पृथ्वीपासून फक्त 2000 प्रकाश वर्ष दूर आहे. संशोधक युरोपीय स्पेस एजन्सीच्या गाया मोहिमेतील डेटाचे विश्लेषण करत असताना हा शोध लागला आहे. आतापर्यंत आकाशगंगेतील सुमारे 50 तारकीय वस्तुमान कृष्णविवरे ओळखली गेली आहेत. नव्याने सापडलेल्या तारकीय कृष्णविवराचे नाव गाया BH3 असे आहे. हे आकाशगंगेतील तारकीय उत्पत्तीचे सर्वात मोठे कृष्णविवर आहे. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच सुपर लार्ज क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे? तर उत्तर कोरिया. उत्तर कोरियाने 20 एप्रिल 2024 रोजी कोरियाच्या पश्चिम समुद्रात विमानविरोधी PLG-12 क्षेपणास्त्र आणि सुपर लार्ज स्ट्रॅटेजिक क्रूज क्षेपणास्त्र हसल-1 RA-3 वॉरहेडच्या चाचणीची घोषणा केली. ही चाचणी उत्तर कोरियाने 19 एप्रिल 2024 रोजी केली होती. उत्तर कोरियाने नवीन क्राफ्ट क्षेपणास्त्रे आणि क्रूर मिसाईल वॉरहेड्सच्या चाचणी मुख्य दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्या दक्षिणेला आणखी विस्तारला आहे.
सुपर स्ट्रॅटिक क्रूज क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे। नेक्स्ट आहे तुते धारा किंवा अग्निकेली उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कर्नाटक या राज्यामध्ये। कर्नाटकातील मंगलोर येथील कटेल श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात तुतेधारा किंवा अग्निकेली उत्सव साजरा केला जातो। या उत्सवात लोक एकमेकांवर आगपाखड करतात। अग्निकेलीमध्ये नारळाच्या सालापासून बनवलेली मशाल एकमेकांवर फेकली जाते आणि ती 15 मिनिटे वाजवली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।